नमस्कार, मी आनंद दवे. अर्थ ट्रॅव्हल्स हा माझा खऱ्या अर्थानं नवीन व्यवसाय. बांधकाम क्षेत्रात मी गेली 2 वर्षापासून आहे. अनेक साईट, अनेक प्रोजेक्ट पूर्ण झालेले. अंदमानला सावरकरांना व्याख्याने द्यायचं एक स्वप्न होतं. 2 वर्ष आधी मी 26 फेब्रुवारीला वीर सावरकरांच्या पुण्यतिथीला पहिला ग्रुप घेऊन गेलो. तिथून अंदमान सुरू झालं. अंदमानला येणाऱ्या लोकांनीच आम्हाला दुबईला जायचंय, आम्हाला भूतानला जायचंय, आम्हाला लेह लडाखला जायचंय असं सांगितलं आणि मी या व्यवसायात आणलो गेलो असं मी सांगतो. तरी सुद्धा मागच्या 5 महिन्यामध्ये 1000 पेक्षा जास्त लोकांनी अर्थ ट्रॅव्हलच्या माध्यमातून भारतभर, भूतान वगैरे भागात, व्हिएतनाम केलं, बाली केलं, अशा भागात यात्रा केल्या. सर्वजण अतिशय खुश आणि समाधानी आहेत. अर्थ ट्रॅव्हल्स हा माझ्यासाठी फक्त पैसे कमावणं हा उद्देश नाहीये. पैसे बाय डिफॉल्ट मिळणारच आहेत, परंतु चांगली सर्व्हिस देणं, व्यक्तिगत नातं तयार करणं आणि हळूहळू अर्थ ट्रॅव्हल्स हा टूर व्यवसायामधला ब्रँड तयार करणं याच्यावर आमचा जास्त फोकस आहे. प्रत्येक ठिकाणी गाईड असतो आमच्या प्रत्येक टूरमध्ये. अंदमानात मी स्वतः जात असतो बरोबर, काशी प्रयागला मी स्वतः जात असतो अनेक वेळा बरोबर. त्यामुळे स्वतःचा एक चांगलं ब्रँड तयार करण्यासाठी जे जे करावं लागेल ते अर्थ ट्रॅव्हल्सची संस्था म्हणून करेल. मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे, आपल्या सहकार्याची गरज आहे. एक प्रवास आमच्या बरोबर करून बघा. आपण दुसऱ्या सर्व कंपन्यांना विसरून जाल असं मला वाटतं. धन्यवाद आणि शुभेच्छा. आम्ही अर्थ ट्रॅव्हल्स तर्फे भूतान यात्रेला आलो होतो. तुम्हाला यात्रा कशी वाटली? खूप छान झाली. थोडा प्रवास जास्त आहे पण छान आहे, मस्त. बाकी छान आहे. व्यवस्था वगैरे सगळी छान होती. तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान व्यवस्था, हॉटेलचा स्टे वगैरे चांगला होता. प्रवास जरा जास्त पण छान झाली सगळी. अर्थ ट्रॅव्हल्स तर्फे जे काढली ती खूप छान. नितांत निसर्ग सौंदर्य, स्वच्छ हवा, प्रदूषण विरहित, ऑक्सिजन भरपूर आणि प्रत्येक गोष्ट बघण्यासारखी आहे. आणि इथले लोक शांतताप्रिय वाटतात. आणि या ट्रिपमध्ये आमची कुठेही गैरसोय झाली नाही. त्यामुळे दवे साहेबांना मनापासून खूप खूप धन्यवाद. टायगर नेस्ट पॉइंट, कल्चरल प्रोग्राम आणि म्युझियम अतिशय सुंदर होतं. गाईडनी खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि अर्थ ट्रॅव्हल्स आणि दबे साहेब यांचं मनपूर्वक शुभेच्छा. पुढचं निसर्ग सौंदर्य चांगलं आहे. देशाटन केल्याने माणसाच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते, सुधारणा होते आणि माणूस हा समृद्ध आणि संपृक्त होतो. आणि ह्याचं दर्शन हे आमच्या अर्थ ट्रॅव्हल्सच्या याच्यामध्ये आम्हाला आलेलं आहे. अतिशय सुंदर, छोटी पण छान टूर दवे, आनंद दवे यांनी अरेंज केले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. अश्विनी काकूला काय वाटतंय? अतिशय सुंदर, मस्त ट्रिप झाली आहे. छान आहे, त्यांचे आभार. सर्व ट्रीपमध्ये संपूर्ण वाहन व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, तसंच नाश्ता, जेवण हे सर्व एकदम उत्तम होतं. तसंच गाईड पण चांगले होते, व्यवस्थित माहिती दिली. आणि इथलं निसर्ग सौंदर्य, इथले लोक शांतताप्रिय आहेत आणि एकदम नम्रता जी आहे, पोलाटनेस आहे, तो आपण भारतीयांनी शिकला पाहिजे. एकदम नम्र लोक आहेत. हां, आणि अर्थ ट्रॅव्हल्स व आनंद दवे यांचे मनापासून धन्यवाद. आमची भूतानची ट्रिप आनंद खूप छान झाली. खूप आनंद वाटला. मजा करून घेतली. थँक्स तुम्हाला. आपल्या ट्रिप कोऑर्डिनेटर, त्यांना काय वाटतंय? सर्व प्रवाशांचे अर्थ ट्रॅव्हलतर्फे आम्ही आभार मानतो की त्यांनी या सहलीमध्ये खूपच सहकार्य करून चांगल्या पद्धतीने साथ निभावल्यामुळे ही सहल उत्तमपणे पार पडली. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद, शुभेच्छा. खूपच छान झाली. भूतान देश बघायला मिळाला, हिमालयातला. सगळे आपले भारतीय संस्कृतीतलेच सर्व लोक आहेत. इथे मुसलमान, ख्रिश्चन वातावरण कुठेही दिसलं नाही. त्याच्यामुळे खूप बरं वाटलं. रस्ते स्वच्छ, सुंदर आणि एकदम शिस्तीत आहेत सगळे. भारतीय रस्त्यांच्या मानाने हे रस्ते खूप स्वच्छ आहेत. लोकही स्वच्छता पाळतात आपल्याला. त्याच्यामुळे भूतान बघितल्यावर खूप छान वाटले. नमस्कार, मी प्रशांत बानप, माजलगावहून आहे आणि अर्थ ट्रॅव्हलच्या माध्यमातून अनिल दुबे यांच्या सहकार्याने
अंदमान ट्रिपमधून त्या संदर्भातील माझा अनुभव मी या ठिकाणी कथन करत आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे सांगायचं की तसा हा माझा एखाद्या ट्रॅव्हलिंग कंपनीसोबतचा पहिलाच प्रवास आहे. तसा मी भारतात भरपूर फिरलो, परंतु आजपर्यंत मी असा एखाद्या ट्रॅव्हलिंग कंपनीच्या माध्यमातून प्रवास केला नव्हता. त्यामुळं मला असा काही तुमचा अनुभव आलेला नव्हता. परंतु माझी मिसेस तिच्या बहिणीसोबत बऱ्याच ठिकाणी गेली होती आणि तिचे अनुभव फार काही चांगले नव्हते. परंतु मी या अर्थ ट्रॅव्हलच्या माध्यमातून अनिलजी दुबे यांच्यासोबत हा जो प्रवास केला अंदमानचा, हा अतिशय अविस्मरणीय आणि खूपच छान झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला प्रवासादरम्यान व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित सूचना दिल्या जायच्या. त्यामुळं आम्हाला कुठल्याही अडचणी आल्या नाहीत. दुसरं महत्त्वाचं असतं प्रवासामध्ये ते आपलं फूड म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था. खाण्यापिण्याची व्यवस्था आनंदजींनी इतकी छान केली की खरंच आम्हाला कुठंच काहीही अडचण आली नाही. तसं पाहिलं तर आपण महाराष्ट्रातून मराठवाड्यातून येतो आणि आपल्या खाण्याच्या अडचणी इतरांच्या तुलनेत आपल्या थोड्याशा जास्त अडचणी असतात. परंतु आम्ही इतक्या लांब अंदमानला येऊनसुद्धा आमच्या खाण्यापिण्याची नाश्त्याची जी सोय आनंदजींनी केली, जेवणामध्ये जे व्यवस्थित योग्य वेळी योग्य पदार्थ दिले, त्यामुळं आमच्या सगळ्यात महत्त्वाचं तब्येती खूप छान राहिल्या. बिसलरी पाण्याशिवाय दुसरं साधं पाणी कधी कुठं दिलं नाही. आम्ही एखाद्या पॉईंटला जेव्हा जायचो तर बाहेर निघतानासुद्धा आमच्यासोबत बिसलरीच्या बाटल्या सोबत द्यायचे, 2-2 लिटरच्या प्रत्येकी. त्यामुळं आम्हाला पाण्याची कमतरता अडचण कुठंच जाणवली नाही आणि त्या कारणानं आमच्या तब्येती आमचं पोट हे खरंच खूप व्यवस्थित राहिलं आणि या सहलीचा आनंद आम्ही खूप भरपूर घेऊ शकलो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहण्याची व्यवस्था. राहण्याची व्यवस्था इतकी छान केली होती की त्या लॉजमध्ये आम्हाला काहीच अडचण आली नाही. किंबहुना एक ठिकाणी आम्ही बाहेर गेलो, तिथे एक मुक्काम होता. त्या मुक्कामाच्या दरम्यानसुद्धा त्या हायवॉकला गेलो होतो. तर हायवॉकला सुद्धा त्यांनी जी मुक्कामाची व्यवस्था केली होती ती सुद्धा अतिशय छान होती. म्हणजे एखाद्या सी बीचवरचं ते एका हॉटेल होतं आणि त्या सी बीचवरच्या हॉटेलमध्ये छान असा खिडकीतून व्ह्यू दिसत होता सागराचा. काय अप्रतिम व्यवस्था होती की त्या चॅलेंजच नाही त्याला. खरंच सांगायचं म्हणजे एकूणच हा प्रवास, हा टूर आणि हा अनुभव आयुष्यातील एक अविस्मरणीय असा होऊन गेला आहे. त्यामुळं मी आनंदजी दुबे यांचं याबद्दल खूप अभिनंदन करतो आणि इथून पुढं सुद्धा मी निश्चित त्यांच्याच ट्रॅव्हलिंग कंपनीसोबत प्रवास करण्याची मी त्यांना शाश्वती खात्री देतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.